1 मे 2026 पासून परवानाधारक रिक्षा व टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्यात येणार आहे. मराठी लिहिता व वाचता न येणाऱ्या तसेच मराठी भाषेचे ज्ञान नसलेल्या चालकांचे परवाने रद्द करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्याचे माननीय परिवहन मंत्री यांनी घेतला आहे. ऑटो रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समिती महाराष्ट्र या निर्णयाचा निषेध करत आहे. या निर्णयामुळे हातावर पोट असणाऱ्या लाखो स्वयंरोजगारीत ऑटो रिक्षा टॅक्सी चालकांची उपजीविका धोक्यात येणार. आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस. मित्रांनो, असं आहे की ज्यांना नोकऱ्या नाहीत त्यांच्यासाठी हा स्वयंरोजगार आहे आणि 90च्या आधी जवळपास 23,000 ऑटो रिक्षा होत्या. त्यानंतर परवाने खुले केले गेले. 97-98 पर्यंत नवीन परवाने मिळाले आणि मुंबईच्या उपनगरांमध्ये 1,04,000 पर्यंत रिक्षा झाल्या. त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये जवळपास 7.5 लाख रिक्षा होत्या. 2017ला आमच्याच मागणीने परत परिवहन खात्याने परवाने ओपन केले आणि आज जवळपास मुंबईच्या उपनगरांमध्ये 2,75,000हून अधिक परवाने आहेत, रिक्षा आहेत. MMR रिजन मध्ये जवळपास 5 लाख परवाने आहेत, रिक्षा आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अंदाजे 15 लाख रिक्षा आहेत. याचा अर्थ की महाराष्ट्रभरामध्ये 15 लाख कुटुंब हे या स्वयंरोजगारावर अवलंबून आहे. त्यांचं जीवन याच्यावरती चालतंय आणि परवाने देताना जे काही नियम आहे त्या नियमांचं पालन केलं गेलेलं आहे. पैसे भरायचे ते पैसे भरले गेलेले आहेत. पोलीस व्हेरिफिकेशन आहे, पोलीस व्हेरिफिकेशन झालेलं आहे आणि त्या माध्यमातून यांना परवाने मिळालेले आहेत. परवाने मिळाल्यानंतर कर्ज घेऊन रिक्षा टाकली गेली. रिक्षाचं पासिंग दरवर्षी होता. अनेक अशा गोष्टी ज्या काही कायद्याने बंधनकारक आहे. रिक्षा टॅक्सी चालक मालक या सर्व नियमांचं पालन करतात आणि महाराष्ट्रातल्या जनतेला सार्वजनिक परिवहन सेवा देतात. जे दर आहेत, जे दर ठरलेले आहेत, जे महाराष्ट्र शासन देते, परिवहन मंत्रालय देते, त्याच दरामध्ये ते ऑपरेट करतात आणि काही चूक जर झाली तर त्यांच्यावरती दंडमय कारवाईही होत आणि हे सर्व. आणि आता तर परवाने बंद केलेले आहेत आणि हे सर्व होत असताना याच्यामध्ये दुसरा भाग जे वर्षानुवर्ष ऍग्रिगेटर्स आहेत, ज्या प्रायव्हेट कंपन्या ऍग्रिगेशन मध्ये आले, मग ओला असेल, उबर असेल, बाकीच्या असतील, त्यांच्या ज्या काही गाड्या आहेत किंवा जे ड्रायव्हर्स आहेत त्यांची कुठेही पडताळणी होत नाही, कुठेही काही व्हेरिफिकेशन बरोबर होत नाही, त्यांना काही परमिटची गरज नाही. आणि तुम्ही काल म्हणजे मी आज विचार केला आणि उद्या मी गाडी टाकू शकतो. माझ्यावरती कुठेही काही बंधन नाही, कुठेही काही इन्क्वायरीज नाही. अशा पद्धतीची ती सेवा आहे. कोणतेही दर घेतले जातात, प्रवाशांना कोणताही दर लावला जातो, त्याच्यावरती काय कोणाचा कंट्रोल नाही. असं हे अनेक वर्ष ऍग्रिगेशन सुरू आहे. त्याच्यावरती कुठेही ठोस कारवाई होत नाही. तिथेही काही ड्रायव्हर्सला लुबाडलं जातं कंपन्यांकडनं, तिथेही काही कारवाई होत नाही. आणि हल्लीच्या काळामध्ये जे बाईक टॅक्सीज आलेला आहे, सांगायला परिवहन मंत्रालयाने बंदी आणलेली आहे काही कंपनीजवर, पण आपल्या सुद्धा निदर्शनास आलं असेल की बाईक टॅक्सी या कुठेही थांबलेल्या नाही. बाईक टॅक्सीचं धोरण आणलं त्यावेळेला मंत्री म्हणाले की फक्त ई बाईक्स या ही सेवा देऊ शकतील, फक्त इलेक्ट्रिक बाईक साठी हे अलाउड आहे. पण आज तुम्ही बघाल इलेक्ट्रिक बाईक कुठे दिसत नाही आणि सर्रास ज्या बाईक्स आहेत त्या बाईक्सने ही सेवा गैरकायदेशीररित्या आज पुरवली जाते आणि कुठेही कोणावरही कारवाई होत नाही. आणि म्हणून जो काही निर्णय माननीय परिवहन मंत्रीने घेतलेला आहे, मुळात ज्याला डोमिसाईल आहे, ज्याचं 15 वर्षाचं वास्तव्य आहे त्यालाच परमिट मिळतं.
नाहीतर परमिट मिळत नाही हे आपल्याला माहिती आहे. आणि जर त्याच्यामध्ये काही प्रमाणात जर कुठे गैरव्यवहार असेल तर त्याच्यावरती कारवाई व्हावी. पण सर्रास असे नियम आणू, कारण जर 15 वर्षाचं वास्तव्य असेल तर तो व्यक्ती आधी 15 वर्षाचं वास्तव्य आणि आज मग 10-12 वर्ष किंवा 20 वर्षांहून अधिक काळ जर रिक्षाचा व्यवसाय करत असेल तर या महाराष्ट्रामध्ये त्याचं कुटुंब जवळपास 35 ते 40 वर्षापासून राहत आहे किंवा किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त वेळ राहत आहे. असे सूडबुद्धीचे निर्णय फक्त काही खासगी कंपन्यांना, काही एग्रीगेटर्सला नफा कमवून देण्यासाठी जर घेणार असतील तर त्याचा सक्त विरोध आमच्याकडनं केला जाणार आहे. आणि आमचा आरोप आहे की माननीय परिवहन मंत्र्यांनी फक्त एग्रीगेटर कंपन्या आणि खासगी उद्योग यांना मदत करण्याकरिता हा निर्णय घेतलेला आहे. आज जर तुम्ही जे मी म्हणालो की बाईक टॅक्सी सर्रास सुरू आहेत, कुठेही कारवाई नाही. प्रायव्हेट गाड्याने गैरकायदेशीररित्या प्रवासी वाहतूक करते, कुठेही कारवाई केली जात नाही. पण फक्त आता रिक्षा चालकांवर कसं करायचं, मधल्या काळामध्ये कल्याणकारी महामंडळाच्या नावाने जबरदस्ती केली जात होती, कामं थांबवली गेली होती. मोठ्या प्रमाणात आता त्याच्यामध्ये आंदोलनानंतर शीतलता आलेली आहे, पण अजून काही ते भूत आमच्या डोक्यावरनं गेलेलं नाही. पण सातत्याने कष्टकरी स्वयंरोजगारीत रिक्षा आणि टॅक्सी चालकांवर या पद्धतीने कारवाई करणं ही मानसिकता बरोबर नाही. आणि म्हणून आम्ही मागणी करत आहोत की हे जे काही निर्णय घेतलेला आहे तो त्यांनी तातडीने रद्द करावा. कारण रिक्षा चालक किती, तुम्हाला जर मराठीत बोलायचं असेल, कोणत्याही भाषेत बोलायचं असेल तर आपण किती संवाद करतो. एखाद्या टॅक्सी रिक्षा चालकाबरोबर आपला संवाद किती, की मला या ठिकाणावरून या ठिकाणी जायचं आहे, त्यांनी तुम्हाला घ्यायचं आणि तिथे सोडायचं आहे. आता हेच जिथे ऍप बेस्ड आलेले आहे, जे ओला उबर असतील, बाकीच्या कंपन्या असतील, त्या तर ऍपवर आहे. रिक्षाही बऱ्याच ठिकाणी ऍपवर चालतात. तर मग ऍपवर त्यांनाही कुठेही जबरदस्ती केली जात नाही. आणि अशा पद्धतीची जबरदस्ती म्हणजे आमचं म्हणणं आहे की ज्याच्याकडे पैसे आहेत, जो पैसावाला आहे, त्याच्याकडे परिवहन मंत्री त्या माणसाकडनं किंवा त्या कंपनीकडनं मराठीची सक्ती मागणार नाही. पण जो हातावर पोट घेऊन जगतो त्या माणसाला मात्र तुम्ही या पद्धतीने त्याचं उपजीविका नष्ट करण्याचं काम करत आहात. हे कदापि आम्हाला मंजूर नाही. आणि म्हणून स्वाक्षरी मोहीम राबवली जाणार आणि 28 तारखेपर्यंत पूर्ण महाराष्ट्राच्या रिक्षा चालकांचा स्वाक्षरी घेऊन माननीय परिवहन मंत्री यांना निवेदन दिलं जाईल की हा जो घेतलेला निर्णय आहे तो अंमलात आणू नये आणि तातडीने तो रद्द करण्यात यावा. जर दुर्दैवाने जर त्यांनी हे केलं नाही, रद्द केला गेला नाही हा अन्यायकारक निर्णय, तर 4 मे पासून, म्हणजे 1 मे शुक्रवार आहे, शनिवार रविवार मध्ये 4 मे सोमवार पासून रोज महाराष्ट्राच्या सर्व ठिकाणी, मग ग्रामीण असेल, शहरी विभाग असतील, रोज एकेका प्रमुख विभागामध्ये, प्रमुख ठिकाणी, मग ते रेल्वे स्टेशन असतील, बस डेपोज असतील किंवा बाकीचे काही प्रमुख ठिकाणं असतील, इथे त्या ठिकाणावर स्थानिक रिक्षा चालकांतर्फे या निर्णयाचा निषेध म्हणून तिथे निदर्शनं केली जातील. त्याचबरोबर नागरिकांना बरोबर घेऊ, कारण आम्ही सेवा कोणाला देतो तर 15 लाख रिक्षा चालक हे महाराष्ट्राच्या नागरिकांना सेवा देतात. तर नागरिकांचंही या आमच्या मागणीला समर्थन घेण्याचं काम त्यावेळेला केलं जाईल. आणि या स्वरूपाचं, आणि जोपर्यंत ही आमची मागणी पूर्ण होत नाही, कारण की आमच्या हिशोबाने ही मागणी आमची न्याय मागणी आहे, ही न्याय मागणी जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही. त्याला जे शिकायचं असेल इथे मुभा आहे. पण आमचं म्हणणं आहे की परवाने देताना जर तुम्हाला त्या गोष्टी आणायच्या होत्या किंवा जे काही घ्यायचं होतं तर परवाना देण्यापूर्वी केलं गेलं. आज त्यांनी रिक्षा टाकलेली आहे, गेले 5 वर्ष चालवतोय, कर्ज डोक्यावरती आहे, कुटुंब आहे. अनेक रिक्षा चालक गेले 30 वर्ष रिक्षा चालवतात. अनेकदा त्यांचे परवाने रिन्यू झालेले आहेत. आणि तुम्ही आज या वेळेला जर तुम्ही सांगणार असाल की तुम्ही जर नसेल तर मग सेवा कशी देता?
याचा उद्देश काय हा प्रश्न आहे. म्हणजे मला संवाद करायचा आहे, मला माझा व्यवसाय करायचा आहे, तो जर मी व्यवस्थित करत असेल आणि मी आधीच परवाना घेतलेला आहे तर मग विषय कुठे आहे. असं आहे की दिवाकर राव, माझ्या माहितीप्रमाणे दिवाकर राव होते ज्या वेळेला परिवहन मंत्री होते त्यावेळेचा हा नियम असा, पण याला तेव्हाही विरोध झाला होता. आणि पण कुठेही काय पाहिजे, आता आपण एखादं ऍडमिशन घेतो, कुठेही घेतो, एंट्रन्स देतो, त्याचं स्पेसिफिकेशन असतं. तुम्ही ऍडमिशन घेतल्यानंतर 2 वर्ष कंप्लीट झाली, 2 वर्ष शिल्लक आहेत कोर्स मध्ये कोणी सांगत नाही की तू हे कंप्लीट केलं नाहीस म्हणून आता तुला बाहेर काढलं जाईल. तसं जर केलं तर अन्याय आहे. मुळात एकतर ऍडमिशन देऊ नये आणि दिलं असेल, कारण हे खातं सातत्याने माझ्या मते 2017 पासून, म्हणजे ज्या वेळेपासून नवीन परवाने सुरू झालेले आहेत तेव्हापासून शिवसेनेकडे हे खातं राहिलेलं आहे. आणि जर परिवहन मंत्र्यांचं आज म्हणणं आहे की कुठेही नियम पाळले गेलेले नाहीत किंवा तर त्यांच्याच पक्षाचे जे कोण नेते त्यावेळेला परिवहन मंत्री त्या वेळेला राहिले असतील ती त्यांची जबाबदारी आहे. रिक्षा चालकाने ऍप्लिकेशन केलं, त्याचं ऍप्लिकेशन मंजूर झालं, त्यांनी परवाना घेतला आणि रिक्षाचा व्यवसाय सुरू केला. तर जर कुठे चुका असतील तर त्यांच्या मंत्रालयात आहेत, त्यांनी त्यांच्या मंत्रालयाच्या चुका सुधाराव्या आणि ज्यांच्यावरती ऍक्शन त्यावेळेला घ्यायचं असेल त्यांनी ती मुभा आहे. आणि मुळात माझं असं म्हणणं आहे, त्यांचा मी एक व्हिडिओ ऐकला होता, त्यांनी आता सांगितलं, त्यांचं म्हणणं असं आहे की महाराष्ट्रामध्ये ज्यांना राहायचं आहे, ज्यांना व्यवसाय करायचा आहे किंवा ज्यांना काम करायचं आहे त्यांना मराठी येणं अनिवार्य असं ते म्हणाले. फक्त रिक्षा चालकांसाठी नाही, ते स्वतः व्यावसायिक आहेत, बिल्डर आहेत, घरं बनवतात, दुकानं बनवतात, विकतात. माझा फक्त हा प्रश्न आहे की कारण की ते महाराष्ट्रातच त्यांचा प्रकल्प असतात, तर ते घरं किंवा दुकानं त्या व्यक्तीला विकत असताना त्याची मराठीची टेस्ट घेऊनच विकतात की फक्त पैसे घेतात आणि विकतात, हे माझा प्रश्न आहे. आणि म्हणजे तुम्ही लाखो कोट्यवधी रुपये देऊन तुम्ही जर एखादा गाळा घेणार असाल, एखादं घर घेणार असाल तर मग तुम्हाला मराठीची गरज नाही, पण तुम्ही हातावर पोट घेऊन तुमचं कुटुंब जगवणार असाल, रिक्षा चालक असाल तर मग तुम्हाला मराठी येणं गरजेचं आहे. हा दुटप्पीपणा फार चुकीचा आहे परिवहन मंत्रीचा आणि त्यांना आमचा त्या गोष्टीला विरोध आहे. हे कुठेही गैरकायदेशीररित्या काम झालेलं असेल त्याचं आम्ही कुठेही समर्थन करत नाही. आणि चुकीच्या पद्धतीने जर परवाने दिले गेले, म्हणजे तुम्ही जे म्हणता आहात की त्याचं वास्तव्य नसताना देखील दिलेलं आहे, अशा काही गोष्टी जर कुठेही गैरकायदेशीर आणि करप्शन झालेलं असेल तर त्याच्यावरती नक्कीच कारवाई झाली पाहिजे. पण तुम्ही सरसकट या पद्धतीने भाषेच्या नावावर तुम्ही कोणाची उपजीविका घेऊ शकत नाही. आमच्या याच्यामध्ये जो महाराष्ट्रात जातो, तो महाराष्ट्राच्या लोकांना सेवा देतो, तो मराठी आहे. आमची संघटना आता 83 पासून आहे आणि अनेक, माझ्या मते किमान वर्षाला एक 6 ते 7 प्रशिक्षण शिबिर आम्ही घेतो आणि त्याच्यामध्ये नियमांचं पालन करणं, अनेकदा ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटचे अनेक अधिकारी येऊन सुद्धा त्या प्रशिक्षण शिबिरामध्ये रिक्षा चालक मालकांना, टॅक्सी चालकांना प्रशिक्षण त्यांनी दिलेलं आहे. आणि आमची ही भूमिका नेहमीच राहिलेली आहे की कोणीही भाडं नाकारू नये, कारण भाडं नाकारण्यासाठी आम्ही कोणालाही प्रोत्साहित करत नाही आणि ती चुकीची बाब आहे. आणि जर कोणी करत असेल तर त्याच्यावरती दंडनीय कारवाई झाली पाहिजे, या भूमिकेचे आम्ही आहोत. पण हे फक्त इथपर्यंत सीमित नाही. आता तुम्ही ऍप बेस्ड टॅक्सीज बुक करता, तिथे सुद्धा तुमचं भाडं आधी स्वीकारलं जातं आणि बहुतेक 4-5 मिनिटांनी ते भाडं परत नाकारलंही जातं. आता ते फक्त ऑनलाईन होतं म्हणून आपण कोणी काही बोलत नाही, पण ते सुद्धा रिफ्युजलच आहे. त्याच्यावरती सुद्धा तेवढ्याच पद्धतीने ती कारवाई झाली पाहिजे. आणि त्या ठिकाणी सुद्धा अनेक ड्रायव्हर्स, अनेक कंप्लेंट्स आलेले असतील, तिथे सुद्धा उद्धटपणा आहे. तर मुळात जो काही तो इंडिव्हिज्युअल बिहेवियर आहे उद्धटपणाचा, तो कुठेही टॉलरेट केला गेला नाही पाहिजे आणि कोणीही पॅसेंजरशी चुकीच्या पद्धतीने व्यवहार केला गेला नहीं पाहिजे, या भूमिकाचे आम्ही आहोत. जो बाइक टैक्सीज आज आई है, तो बाइक टैक्सी का जब परवाना दिया गया, लाइसेंसेस दिए गए, तब वो कहा गया कि सिर्फ ई बाइक्स चलाई जाएंगी, यानी इलेक्ट्रिक बाइक चलाई जाएगी. आज आप देख लीजिए कहीं भी इलेक्ट्रिक बाइक्स नहीं है. उसके बाद उनके लाइसेंसेस सस्पेंड किए गए. फिर भी आज बाइक टैक्सीज आप बुक कर लीजिए, कौन से भी प्लेटफॉर्म पे जाके जहां बाइक टैक्सी है, आपको बाइक टैक्सी मिल जाएगी.
तो इस पर कहीं भी कार्रवाई नहीं की जा रही। तो हमारा है, जब तक रिक्शा, ये सारा व्यवसाय अगर बढ़ना है, ये प्राइवेट कंपनियां अगर बढ़ने हैं, तो रिक्शा कम होए बगैर इनका फायदा नहीं होगा। क्योंकि मैंने कहा है कि 15 लाख रिक्शा पूरे महाराष्ट्र में है, तो अगर रिक्शा कम होंगी तभी इनका फायदा होगा, और इसी हेतु से ये किया जा रहा है। अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता